आता आपल्याला कुठलं लेसन बघायचं आहे? 5वा. हीट म्हणजे काय? उष्णता. काय शिकायचं त्याच्यात? लॅटेंट हीट म्हणजे अप्रकट उष्म. अॅनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर, पाण्याचे असंगत आचरण. रिजिलेशन म्हणजे पुनर्हिमायन. नंतर ड्यू पॉइंट अँड ह्युमिडिटी म्हणजे दवबिंदू, तापमान आणि आर्द्रता. आणि स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ठीक आहे, म्हणजे विशिष्ट उष्म धारकता. पहिला क्वेश्चन आहे, कॅन यू रिकॉल व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर? उष्णता व तापमान यामध्ये काय फरक आहे? हीट इज द टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी इन द बॉडी आणि टेम्परेचर इज अ मेजर ऑफ द average heat or thermal energy of the molecules in a substance. Second point, heat is measured in joule or calories and temperature is measured in Celsius, Kelvin or Fahrenheit. ठीक आहे. What are the different way of heat transfer? उष्णता संक्रमणाचे प्रकार किती व कोणते आहेत? एक आहे कंडक्शन, दुसरा आहे कन्व्हेक्शन आणि तिसरं आहे रेडिएशन. समजलं? हे 3 प्रकार आहेत. आता हे बघा, इन द प्रिव्हियस स्टँडर्ड वी हॅव लर्न अबाउट द हीट अँड डिफरंट टाइप्स ऑफ हीट ट्रान्सफर. वी हॅव ऑल्सो परफॉर्म फ्यू एक्सपेरिमेंट रिलेटेड टू एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ सॉलिड्स, लिक्विड अँड गॅसेस. म्हणजे मागील इयत्तांमध्ये आपण उष्णता आणि उष्णता संक्रमणाच्या विविध प्रकारांची माहिती घेतली होती. उष्णतेमुळे स्थायू पदार्थांचे, द्रव पदार्थांचे व वायूंचे आकुंचन व प्रसरण कसे होते याच्यावरही आपण काही वेगवेगळे प्रयोग करून बघितले होते. वी हॅव लर्नड अबाउट द डिफरन्सेस बिटवीन हीट अँड टेम्परेचर. हॅव ऑल्सो सीन हाऊ टेम्परेचर इज मेजर्ड युझिंग अ थर्मोमीटर. म्हणजे उष्णता व तापमान यांमधील फरकही समजून घेतला आहे आणि तापमापीने तापमान कसे मोजतात हेही आपण अभ्यासले आहे. ठीक आहे. कन्सेप्ट लाईक लॅटेंट हीट ऑफ फेज इन ट्रान्सफॉर्मेशन, अॅनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर, ड्यू पॉइंट, ह्युमिडिटी, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी एक्सेट्रा आर रिलेटेड टू सर्टन फेनॉमेनॉन experienced by us in our day-to-day life. Let us learn more about this concept. म्हणजे आता पदार्थांच्या अवस्थांतरणात आढळणारा अप्रकट उष्मा, प्राण्याचे असंगत आचरण, दवबिंदू, तापमान तसेच आर्द्रता, विशिष्ट उष्मधारकता या सर्व संकल्पनांचा आपल्या दैनंदिन जीवनात वापर होत असतो. त्याविषयी आपण अधिकाधिक माहिती घेऊ. मग पहिला पॉइंट आहे लॅटेंट हीट म्हणजे काय? अप्रकट उष्मा. मग काय करायला लावलं त्यांनी? टेक अ फ्यू पीस ऑफ आईस इन अ ग्लास बीकर ॲज शोन इन फिगर 5.1 म्हणजे आकृती 5.1 मध्ये दाखवल्याप्रमाणे एका काचेच्या भांड्यात बर्फाचे काही तुकडे घ्या. इन्सर्ट द बल्ब ऑफ थर्मामीटर इन आईस अँड द मेजर इट्स टेम्परेचर म्हणजे तापमापीचा फुगा बर्फामध्ये पूर्णपणे बुडेल असा ठेवून तापमापीने बर्फाचे तापमान मोजा. पुट द बीकर ऑन अ स्टँड अँड हीट द आईस युझिंग अ बर्नर. बर्फाचे भांडे तिवईवर ठेवून बर्फाला उष्णता द्या. रेकॉर्ड द टेम्परेचर युझिंग द थर्मामीटर आफ्टर एव्हरी मिनिट. व प्रत्येकी 1 मिनिटाच्या अंतराने तापमानाची नोंद करा. ॲज द आईस इज हिटेड इट स्टार्ट मेल्टिंग. आणि जेव्हा तुम्ही उष्णता देणे सुरू कराल बर्फाला तर बर्फ काय होईल? हळूहळू वितळू लागेल. स्टे द मिक्सचर ऑफ आईस अँड वॉटर आणि बर्फ वितळत असताना बर्फ व पाणी यांचे मिश्रण ढवळत राहा. कंटिन्यू द हिटिंग इव्हन आफ्टर आईस स्टार्ट मेल्टिंग. पाणी उकळायला लागल्यानंतरही काही काळ उष्णता देणे चालू ठेवा. ड्रॉ अ ग्राफ ऑफ टेम्परेचर वर्सेस टाइम आणि तापमानात होणारा बदल व काळ यांचा संबंध दर्शवणारा आलेख काढा. ठीक आहे. यू विल ऑब्झर्व दॅट टेम्परेचर ऑफ द मिक्सचर रिमेन्स 0 डिग्री सेल्सिअस टिल द आईस इज कम्प्लिटली. इफ वी कंटिन्यू हिटिंग इव्हन आफ्टर कन्व्हर्जन ऑफ ऑल द आईस इनटू वॉटर द टेम्परेचर ऑफ वॉटर स्टार्ट रायझिंग अँड रिचेस 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे काय होईल? जोपर्यंत बर्फाच्या सर्व तुकड्यांचे पाणी होत नाही तोपर्यंत मिश्रणाचे तापमान 0 डिग्री एवढेच राहील. पण पूर्ण बर्फाचे पाणी झाल्यानंतर उष्णता देणे चालू ठेवले तर पाण्याचे तापमान वाढू लागेल व पाण्याचे तापमान केवढे होईल? 100 डिग्री सेल्सिअस. ॲट दिस टेम्परेचर वॉटर स्टार्ट कन्व्हर्टिंग इनटू स्टीम. मग ह्या टेम्परेचरला म्हणजे ह्या तापमानाला पाण्याचे रूपांतर मोठ्या वाफेत होऊ शकेल म्हणजे व्हायला लागेल. द टेम्परेचर ऑफ वॉटर रिमेन कॉन्स्टंट ॲट 100 डिग्री सेल्सिअस स्टील ऑर वॉटर कन्वर्ट इनटू स्टीम. बस जेव्हा
सर्व पाण्याचे वाफेत रूपांतर होत असताना पाण्याचे तापमान 100 डिग्री सेल्सिअसला स्थिर राहते. द ग्राफ ऑफ टेम्परेचर वर्सेस टाइम इज शोन इन फिगर 5.2. आकृती 5.2 मध्ये तुम्हाला त्याचा ग्राफ दाखवलेलाच आहे. नंतर इन दिस ग्राफ लाईन AB रिप्रेझेंट्स कन्व्हर्जेशन ऑफ आईस इनटू वॉटर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर व्हेन आईस इज हिटेड इट मेल्ट्स ॲट 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसला काय राहील, एका बर्फाला उष्णता दिली असता बर्फ एका विशिष्ट तापमानाला म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसला वितळून त्याचे पाण्यात रूपांतर होऊ लागेल. आलं लक्षात. The ice absorb heat energy during this transition, and the absorption of energy continue till all the ice converts into water. म्हणजे हे उष्णतेचे शोषण बर्फाचे पूर्णपणे द्रवात रूपांतर होईपर्यंत चालू राहते, म्हणजे जोपर्यंत त्याचं आईस होत नाही वॉटरचा. ठीक आहे. नंतर द टेम्परेचर रिमेन कॉन्स्टंट ड्युरिंग दिस ट्रान्झिशन. मग काय होईल, पाणी काय राहील मिश्रणात, या दरम्यान मिश्रणाचे तापमान स्थिर राहते. ठीक आहे. दिस कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच द आईस कन्वर्ट्स इनटू वॉटर इज कॉल्ड मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस. म्हणजे ज्या स्थिर तापमानाला बर्फाचे पाण्यात रूपांतर होते त्या तापमानाला बर्फाचा द्रवणांक म्हणतात. आलं लक्षात. कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच द आईस कन्वर्ट इनटू वॉटर इज कॉल्ड मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस. म्हणजे ज्या स्थिर तापमानाला बर्फाचे पाण्यात रूपांतर होते त्या तापमानाला बर्फाचा द्रवणांक म्हणतात. नंतर दस ड्युरिंग ट्रान्झिशन of solid phase to liquid, the object absorb heat energy, but its temperature does not increases. म्हणजे बर्फाचे स्थायू अवस्थेतून द्रवरूप अवस्थेत रूपांतर होत असताना पदार्थ म्हणजे येथे बर्फ हा उष्णतेचे शोषण करतो, परंतु त्याच्या तापमानात वाढ होत नाही. दिस हीट एनर्जी इज युटिलाइज्ड फॉर वेकिंग द बॉन्ड्स बिटवीन द ॲटम्स और मॉलिक्यूल इन द सॉलिड अँड ट्रान्सफॉर्म इट इनटू लिक्विड फेज. म्हणजे या सर्व शोषलेल्या उष्णतेचा उपयोग अणुरेणूंमधील बंध कमकुवत करून स्थायूंचे द्रवात रूपांतर करण्यासाठी होतो. स्थायूचे द्रवात रूपांतर होत असताना स्थिर तापमानाला जी उष्णता शोषली जाते तिला वितळणाचा अप्रकट उष्मा असे म्हणतात. म्हणजे दिस हीट एनर्जी इज युटिलाइज्ड फॉर वेकिंग द बॉन्ड्स बिटवीन द ॲटम्स और मॉलिक्यूल इन द सॉलिड and transform it into liquid phase. The heat energy absorbed at constant temperature during transformation of solid into liquid is called latent heat of fusion. म्हणजे latent heat म्हणजे काय, जेव्हा एखाद्या याचं हीट ऍब्झॉर्ब केली जाते, हीट एनर्जी आणि ती ट्रान्सफॉर्म केली जाते कशातून, सॉलिड इंटू लिक्विड मध्ये, त्याला म्हणतात लॅटेंट हीट. समजलं. The amount of heat energy absorbed at a constant temperature by unit of mass solid it converted into liquid phase is called specific latent heat of fusion. म्हणजे एकक वस्तुमानाच्या स्थायू पदार्थांच्या द्रवामध्ये पूर्णपणे रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर जी उष्णता स्थायूत शोषली जाते त्या उष्णतेला वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा म्हणतात. लक्षात.